श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण कथा. संकष्टी चतुर्थी व्रत. ज्या कोणाला गणपतीचे संकष्टी व्रत करावयाचे आहे त्याने त्या दिवशी माघ वद्य चतुर्थी मंगळवारी येते त्या दिवशी व्रतास संकल्पपूर्वक आरंभ करावा. त्या दिवशी सकाळी लवकर उठावे, गणपतीचे नामस्मरण करावे, सायंकाळी तिळाचा किंवा आवळ्याचा कल्क लावून अभ्यंग स्नान करावे, धूत वस्त्र नेसावी, भाळी गंध लावावे, एकांतात आसनावर बसून गणपतीच्या एकाक्षर, षडाक्षर किंवा गणानात्वा या वैदिक मंत्रांचा एकाग्र चित्ताने घटका दोन घटका जप करावा. पूजेची उपकरणे व साहित्य जुळवून गणपतीची षोडशोपचारपणे पूजा करावी. त्याला उकडीचे किंवा माव्याचे, मोदकाचे किंवा तिळाचे लाडू, करंजा, घारगे अशा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. जास्वंदीचे फूल व 21 दुर्वा अर्पण कराव्या. कापूर प्रदीप्त करून मनोभावे आरती करावी. देवाला साष्टांग नमस्कार करावा. घरात शिजवलेल्या पक्वान्नांचा गणपतीला महानैवेद्य दाखवावा. चंद्रालाही नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे एक वर्षभर संकष्टी व्रत केल्याने गणपतीची प्रसन्नता लाभून उत्तम आणि सद्गुणी पुत्राचा लाभ होतो. मंगळाची कथा. अंगारकी चतुर्थी. मंगळवारी येणाऱ्या कृष्ण चतुर्थीला अर्थात संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. क्षिप्रा नदीच्या काठी वसलेल्या अवंती नगरीत भारद्वाज ऋषींचा आश्रम होता. एके दिवशी ते स्नानासाठी नदीवर गेले होते. तेथे स्वर्गलोकी एक दिव्य अप्सरा जलक्रीडा करत होती. भिजलेल्या त्या सुंदर अप्सरेस पाहून भारद्वाज ऋषी कामपीडित झाले. त्यांचे तेज रसकलित झाले. खाली पडलेले ते वीर्य पृथ्वीने धारण केले. त्यापासून दिला लाल बुंद तेजस्वी असा पुत्र झाला. पितृभेटीसाठी आतुर झालेल्या पृथ्वीचा तो पुत्र भारद्वाज ऋषींकडे जाण्यास निघाला. तेव्हा तीही त्यांच्या समवेत गेली. त्या दोघांनी भारद्वाज ऋषींची भेट घेतली. पृथ्वीने त्यांना आधीची सर्व घटना सांगून पुत्राचा स्वीकार करण्याची विनंती केली. भारद्वाज ऋषींनी आपल्या तेजस्वी पुत्राला प्रेमाने जवळ घेतले. त्याला आपल्यापाशी ठेवले. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याला गणेश मंत्राचा उपदेश केला. पितृ आज्ञेने तो नर्मदा तीरी गेला. तेथे अनुष्ठानास उपयुक्त असे एकांत स्थान शोधून तपश्चर्येस बसला. सहस्र वर्ष उलटून गेली तरी तो जपानुष्ठान चालू होते. त्यांची तपोनिष्ठा पाहून गणपती परम संतुष्ट झाले. माघ वैद्य चतुर्थीच्या दिवशी त्यांनी भारद्वाज पुत्रास प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाले, वत्सा, तुझी तपश्चर्या पाहून मी फारच प्रसन्न झालो आहे. तरी इष्ट वरदान मागून घे. तो म्हणाला, देवा, तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तुमची माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहो. तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात तीही माघ वद्य चतुर्थी तिथी लोकांना विशेष पुण्य फलदायी ठरावी अशी माझी प्रार्थना आहे. गणपतीने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला व ते पुढे म्हणाले, हे भारद्वाज पुत्रा, मी तुला ग्रहमंडळात स्थान देतो. तू मंगळ या नावाने ओळखला जाशील. पृथ्वीचा पुत्र म्हणून तुला भौन म्हणतील. तुझी अंगकांती अंगारा समान लाल बुंद असल्याने तू अंगारक म्हणून प्रसिद्ध होशील. त्याला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धान पावले. भारद्वाज यांच्या तपस्वी पुत्राने आपल्या तपश्चर्येच्या स्थानी एक भव्य दिव्य मंदिर बांधले. त्यामध्ये दशभुजा गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यांचे मंगलमूर्ती असे नामकरण केले. कालांतराने मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणण्याची प्रथा पडली. चंद्राला शाप. एके दिवशी ब्रह्मदेव शंकराच्या दर्शनासाठी कैलासावर गेले होते. योगायोगाने नारदांचे तेथे आगमन झाले. त्यांनी एक अपूर्व फळ आणले होते. ते त्यांनी शंकराला दिले. ते फळ आपल्याला खावयास मिळावे म्हणून षडानन व गजानन शंकराच्या हाताला झोंबू लागले. त्यांचे भांडण पाहून शंकरांनी ब्रह्मदेवाला विचारले की फळ कोणाला देऊ. ब्रह्मदेवांनी कार्तिक स्वामींचे नाव घेतले. हा पक्षघात गणपतीला सहन झाला नाही. परंतु त्यावेळी गणपतीने
कोणतीही प्रतिक्रिया दाखविली नाही. ब्रह्मदेव सत्यलोकी परतले. एके दिवशी गणपतीने महाभयंकर रूपात प्रकट होऊन ब्रह्मदेवांना भयभीत केले. ते प्राणभयाने व्याकुळ होऊन थरथर कापू लागले. त्यांची ती अवस्था पाहून चंद्राला मौज वाटली. चंद्राने गणपतीची देह यष्टी आणि त्यांच्या तोंडाची चेष्टा केली. मग आपल्याच विनोदावर ते खदाखदा हसू लागले. ती कुचेष्टा गणपतीला असह्य झाली. त्यांनी संतापाने चंद्राला शाप दिला. मुडा, मला पाहून तू हसलास. माझ्या स्वरूपाची तू निंदा केलीस. या प्रेमाबद्दल त्रिखंडात कोणीही तुझे तोंड बघणार नाही. जो कोणी तुझ्याकडे पाहिल त्याला मोठे पातक लागेल. त्या शापवाणीचा तत्काळ प्रत्यय झाला. चंद्राचे सुंदर मनोहर रूप नष्ट होऊन तो कुरूप दिसू लागला. त्याचे सर्वच तेज लोपून गेले. या घटनेमुळे चंद्र नैराश्याने ग्रस्त झाला व लपून बसला. त्यामुळे सृष्टीचक्रात मोठी बाधा उत्पन्न झाली. तेव्हा सर्व देवांनी गणपतीची भेट घेतली. चंद्राच्या वतीने त्यांची क्षमा मागितली व त्याला उश्शाप द्यावा अशी विनंती केली. गणपतीचा राग शांत झाला. ते म्हणाले, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला माझ्या वार्षिकोत्सव साजरा केला जातो. त्या तिथीला जे कोणी चंद्राचे दर्शन घेतील त्याच्यावर मोठी संकटे येतील. एरवी त्यांच्या दर्शनाने काहीसा त्रास होणार नाही, पण गणपतीच्या आश्वासनाने देवांना मोठे समाधान वाटले. त्यांनी चंद्राची भेट घेऊन त्याला सर्व वर्तमान सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून चंद्र गंगेचे दक्षिण तीरावर गेला. तेथे त्याने 12 वर्ष भक्तिभावाने गणपतीची आराधना केली. या सर्व सेवा भक्तीने संतुष्ट झालेल्या गणपतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाले, हे रोहिणीपते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला पूर्वस्वरूप प्राप्त होईल. संकष्टी चतुर्थीला तुझ्या दर्शनाशिवाय लोकांच्या व्रताची सांगता होणार नाही. तुझी ही एक कला मी भूषण म्हणून माझ्या मस्तकावर धारण करणार आहे. मात्र भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुझ्या दर्शनाबद्दल मी देवापाशी जे विधान केले आहे त्यात काहीही बदल होणार नाही. त्या दिवशी तुझे दर्शन वर्ज्य मानले जाईल. त्या वरदानाने चंद्राला पूर्वीप्रमाणे तेज प्राप्त झाले. त्याने आपल्या तपश्चर्येच्या स्थानी मस्तकावर चंद्र धारण केलेल्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ते स्थान सिद्धी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. दिलेल्या शब्दाप्रमाणे गणपतीने चंद्राची एक कला आपल्या भाळी धारण केली. त्यामुळे त्यांना भालचंद्र हे नाव प्राप्त झाले.